महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील केंद्रात जातील केंद्रात जातील असं म्हटलं जातं. आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाही आहे. त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करा. 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहणार. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना 2029 पूर्वी ज्या काही हालचाली करायच्या आहेत त्या त्यांनी करून घ्याव्या. अशा मला त्यांना शुभेच्छा आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत पुन्हा आता आमदार फोडण्याची पण देखील तयारी आहे. राष्ट्रवादीचे तुमच्या पक्षाचे संपर्क त्यांना बघा, ते फोडतायत, ते फोडण्याचा प्रयत्न करतायत. प्रचंड पैसे आहेत. पैसे त्यांच्या दरेगावातल्या शेतामध्ये उगवत नाहीत. ते पैसे काय ते मिसिंग लिंक 2,500 कोटीचं ओव्हर बजेट, म्हणजे लुटलेलेच पैसे आहेत ना हे. अशा पैशातून आमदार खासदार विकत घ्यायचे हे त्यांचं धोरण आहे. आणि हे अशा प्रकारची माणसंही देशाला घातक आहे. राजकारणाला नाही, देशाला घातक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळ करणं म्हणजे हा एक आर्थिक दहशतवाद आहे. तुम्ही आजच महालेखापालांचं रिपोर्ट पाहिला असेल. त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक बेशिस्तीवरती अत्यंत कठोर शब्दामध्ये कोरडे ओढले आहेत. ही आर्थिक बेशिस्त अशीच चालत राहिली तर महाराष्ट्राला कोणी यापुढे 1 रुपयासुद्धा कर्ज देणार नाही. आता हे तर विरोधी पक्षाने सांगितलेलं नाही. ही महाराष्ट्राची बदनामी आम्ही केली नाही. केंद्र सरकारचेच महालेखापाल आहेत. त्यांनी ही बदनामी केली असेल महाराष्ट्राची तर देवेंद्र फडणवीसांनी त्या महालेखापालांना बघून घेतलं पाहिजे. बरं का? त्यांना बघून घेतलं पाहिजे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे की तुम्ही महाराष्ट्राविषयी असं कसं काय म्हणू शकता, जरी ते सत्य असलं तरी. अशी मला त्यांना आता सांगायचं आहे. एक याच्यातलाच विषय आहे. राजकारणात जर त्याला महत्व नसतं, जर तरी आपण अशी एक शक्यता मानू की फडणवीस जर केंद्रात गेले मंत्री म्हणून तर तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येऊ शकतात? चंद्रशेखर बावनकुळेंकडे येतील. तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन तर मला जे चित्र दिसतं आहे त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाही. बरोबर आहे. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे. त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणू मुख्यमंत्री व्हा, आपलं प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करते. हे माझं आकलन. तुमच्या शुभेच्छा असतील बावनकुळेंना जर असं झालं तर पाठिंबा सोडा, पण शुभेच्छा असतील. बघा, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमी शुभेच्छा दिला पाहिजे. जो राज्याचं हित पाहिल, जो राज्य योग्य दिशेने पुढे घेऊन जाईल आणि जो या राज्याचा स्वाभिमान टिकवेल अशी कोणी व्यक्ती असेल तर त्याला शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे. असं काय त्यात चुकीचं काय आहे? मी तुम्हाला माझा अंदाज आणि माझं आकलन सांगितलं. त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाही आहोत, पण असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे. आता राम मंदिराविषयी आपण काय विचारू? राम मंदिर चोरीवर काल एकनाथ